गुड आफ्टरनून फ्रेंड्स, व्हेरी गुड आफ्टरनून टू ऑल ऑफ यू. ओके, चला तर आज आपण काय पाहणार आहोत बेटा? तर आज आपण पाहणार आहोत ऑक्सिडेशन अँड रिडक्शन रिॲक्शन्स. पहा, लक्षात घ्या, ऑक्सिडेशन अँड रिडक्शन रिॲक्शन. तुम्ही ऑक्सिडेशन आणि रिडक्शन हे शब्द नेहमी ऐकला असेल. ओके, तर आज आपण तुम्ही जे ऐकलेले शब्द आहेत ना, ऑक्सिडेशन आणि रिडक्शन, त्याच्याबद्दल माहिती पाहणार आहोत. ऐक ना, पहिले तर आपण पाहणार आहोत क्लासिकल कन्सेप्ट. पहा, लक्षात घ्या, ऑक्सिडेशन अँड रिडक्शन मध्ये आपल्याला पहिले पाहायचा क्लासिकल कन्सेप्ट ऑफ ऑक्सिडेशन अँड रिडक्शन. काय पाहायचा? क्लासिकल कन्सेप्ट ऑफ ऑक्सिडेशन अँड रिडक्शन. त्यानंतर पाहायचा इलेक्ट्रॉनिक कन्सेप्ट ऑफ ऑक्सिडेशन अँड रिडक्शन. पहा, पहिले आपल्याला काय पाहायचं बेटा? पहिले आपल्याला पाहायचं आहे बेटा क्लासिकल कन्सेप्ट ऑफ ऑक्सिडेशन अँड रिडक्शन. क्लासिकल कन्सेप्ट ऑफ ऑक्सिडेशन अँड रिडक्शन. ओके, याच्यानंतर आपल्याला काय पाहायचं आहे बेटा? याच्यानंतर आपल्याला पाहायचं आहे इलेक्ट्रॉनिक कन्सेप्ट. काय? इलेक्ट्रॉनिक कन्सेप्ट ऑफ ऑक्सिडेशन अँड रिडक्शन. इलेक्ट्रॉनिक कन्सेप्ट ऑफ ऑक्सिडेशन अँड रिडक्शन. बेटा, क्लासिकल या शब्दाचा अर्थ होत असते की जुन्या डेफिनेशन. क्लासिकल पण आणि इलेक्ट्रॉनिक कन्सेप्ट ऑफ ऑक्सिडेशन अँड रिडक्शन म्हणजे काय? हे आजकालच्या नवीन डेफिनेशन आहेत. इलेक्ट्रॉनिक कन्सेप्ट ऑफ ऑक्सिडेशन याचा अर्थ हे क्लासिकल कन्सेप्ट वाले डेफिनेशन चुकीचे आहेत असं नाही, ते सुद्धा बरोबर आहेत आणि हे सुद्धा बरोबर आहे. ओके, क्लासिकल म्हणजे काय? जुन्या डेफिनेशन पाहिजे आपल्याला. ऑक्सिडेशन अँड रिडक्शनच्या काय पाहिजे? जुन्या डेफिनेशन. आणि इलेक्ट्रॉनिक मध्ये काय? नवीन डेफिनेशन. ओके, नवीन डेफिनेशन ऑफ ऑक्सिडेशन रिडक्शन, जुनी डेफिनेशन ऑफ ऑक्सिडेशन रिडक्शन. पण जुनी डेफिनेशन आहे याचा अर्थ असा नाही की ती डेफिनेशन चुकीची आहे. जुनी डेफिनेशन आहे याचा अर्थ असा नाही की ती डेफिनेशन चुकीची आहे. ती डेफिनेशन सुद्धा बरोबरच आहे. ती डेफिनेशन सुद्धा बरोबरच आहे. ओके, लक्षात घ्या. तर पहिले आपण क्लासिकल कन्सेप्ट ऑफ ऑक्सिडेशन अँड रिडक्शन शिकूया, नंतर इलेक्ट्रॉनिक कन्सेप्ट ऑफ ऑक्सिडेशन अँड रिडक्शन शिकूया. तर चला, टाका हेडिंग पहिल्यांदा क्लासिकल कन्सेप्ट ऑफ ऑक्सिडेशन अँड रिडक्शन. काय टाकायचं? क्लासिकल कन्सेप्ट ऑफ ऑक्सिडेशन अँड रिडक्शन. काय टाकायचं पहिले? क्लासिकल कन्सेप्ट ऑफ ऑक्सिडेशन अँड रिडक्शन. क्लासिकल कन्सेप्ट ऑफ ऑक्सिडेशन अँड रिडक्शन. क्लासिकल कन्सेप्ट ऑफ ऑक्सिडेशन अँड रिडक्शन. ओके बेटा, चला, ऑक्सिडेशन म्हणजे काय? पहा, लक्षात घ्या बेटा, क्लासिकल कन्सेप्टनुसार ऑक्सिडेशन म्हणजे काय? ओके, ऑक्सिडेशन म्हणजे काय? ऑक्सिडेशन इज डिफाइंड ॲज द ॲडिशन ऑफ ऑक्सिजन ऑर रिमूव्हल ऑफ हायड्रोजन. ओके, ऑक्सिडेशन अकॉर्डिंग टू क्लासिकल कन्सेप्ट, क्लासिकल कन्सेप्टच्या म्हणण्यानुसार ऑक्सिडेशन म्हणजे काय? ॲडिशन ऑफ ऑक्सिजन किंवा रिमूव्हल ऑफ हायड्रोजन. पहा, ऑक्सिडेशन इज डिफाइंड ॲज द ॲडिशन ऑफ ऑक्सिजन ऑर रिमूव्हल ऑफ हायड्रोजन. काय म्हणलं? ऑक्सिडेशन इज डिफाइंड ॲज द addition of oxygen or removal of hydrogen. Okay, the addition of oxygen or removal of hydrogen is called as oxidation. आता हे गोष्ट लक्षात घ्या बेटा, याची एक्झाम्पल्स कोणते? पहा, लक्षात घ्या, जर समजा आपण कार्बनची रिॲक्शन ऑक्सिजन सोबत केली, ऐक नाही, तर काय होईल? CO2. ऐक नाही. जर आपण मॅग्नेशियमची रिॲक्शन ऑक्सिजन सोबत केली, 2 मॅग्नेशियम घेतले, ओके, तर आपल्याला काय भेटेल? MgO. काय भेटेल? ट्वाइस Mg. पहा, लक्षात घ्या, कार्बन आणि ऑक्सिजनचं काय झालं? ॲडिशन झालं आणि CO2 तयार झालं. मॅग्नेशियम आणि ऑक्सिजनचं काय झालं? ॲडिशन झालं आणि 2 MgO मॅग्नेशियम ऑक्साईड तयार झाली. ओके, तर हे झालं बेटा ॲडिशन ऑफ ऑक्सिजन. काय?
ॲडिशन ऑफ ऑक्सिजन. आता रिमूव्हल ऑफ हायड्रोजन म्हणजे काय? पहा लक्षात घ्या बेटा, ऑक्सिडेशन म्हणजे ॲडिशन ऑफ ऑक्सिजन आणि रिमूव्हल ऑफ हायड्रोजन. जर ॲडिशन ऑफ ऑक्सिजन होत असेल तरी सुद्धा त्याला ऑक्सिडेशन म्हणायचं, जर रिमूव्हल ऑफ हायड्रोजन होत असेल तरी सुद्धा त्याला ऑक्सिडेशनच म्हणायचं. पहा, रिमूव्हल ऑफ हायड्रोजन म्हणजे सुद्धा ऑक्सिडेशन आहे की नाही. आणि याच्या उलटी डेफिनेशन रिडक्शनची राहील, याच्या उलटी डेफिनेशन रिडक्शनची राहील, ते आपण याच्यानंतर पाहूया. पहिले एक्झाम्पल पहा. लक्षात घ्या काय दिलं. जर समजा आपल्याला दिलं मॅग्नेशियम हायड्रेट. काय दिलं बेटा? मॅग्नेशियम हायड्रेट MgH2 आहे की नाही. जर समजा आपण MgH2 ला हिट केलं तर आपल्याला मॅग्नेशियम प्लस हायड्रोजन गॅस मिळेल आहे की नाही. जर समजा आपण असं CH3 घेतलं आहे की नाही तर आपल्याला काय भेटेल? CH2 डबल बॉन्ड CH2 प्लस H2 मिळेल. काय मिळेल? CH2 डबल बॉन्ड CH2 H2 मिळेल आहे की नाही. हे काय झालं बेटा आहे की नाही. ही रिॲक्शन थोड्या वेगळ्या पद्धतीने होती, पण तुमच्या समजून घेण्यासाठी लिहा, किंवा हे एकच लिहिली तरी चालते. आता तुम्ही म्हणसाल सर हे कसं काय झालं असं, हे तर डबल बॉन्ड कसा आला? पहा लक्षात घ्या, डिटेलमध्ये सांगतो आहे की नाही. आपण काय लिहिलं येतं? CH3 ओके. पहा हे कार्बन पहा CH3 आहे. हे दोन हायड्रोजन निघून गेले, आणि हे जे बॉन्ड आहे ना, हे बॉन्ड असा शिफ्ट झाला आहे की नाही. काय होईल मग? HC असंच होईल ना. ओके, मग यालाच काय लिहिलं आपण? C, दोन हायड्रोजन, H2 डबल बॉन्ड CH2 आहे की नाही. हे अशा प्रकारे झालं. ओके, दिस इज कॉल्ड ॲज बेटा ऑक्सिडेशन. पहा या मॅग्नेशियम हायड्राइड मधून हायड्रोजन निघून चालला आणि मॅग्नेशियम एकटाच उरायला, निघून चालला आहे की नाही. म्हणजे हायड्रोजन रिमूव्ह होणे याला सुद्धा ऑक्सिडेशन म्हणायचं. नुसतं ऑक्सिजन ऍड होणे त्यालाच ऑक्सिडेशन म्हणत नसत, हायड्रोजन रिमूव्ह होणे याला सुद्धा ऑक्सिडेशन म्हणत असेल. ओके, याला सुद्धा ऑक्सिडेशन म्हणतात. चला हे लिहून घ्या. चला बेटा, आता आपण काय पाहणार आहोत? आता आपण पाहणार आहोत बेटा रिडक्शन. पहा, एक्झॅक्ट ऑक्सिडेशनच्या उलट म्हणजे रिडक्शन. जर ऑक्सिडेशन असेल ॲडिशन ऑफ ऑक्सिजन तर इथं ॲडिशन ऑफ हायड्रोजन राहील. ओके, रिडक्शन इज डिफाईन ॲज काय असते? रिडक्शन इज डिफाईन ॲज ॲडिशन ऑफ हायड्रोजन. काय? ॲडिशन ऑफ हायड्रोजन और रिमूवल ऑफ ऑक्सिजन. काय? रिमूवल ऑफ ऑक्सिजन. ॲडिशन ऑफ हायड्रोजन और रिमूवल ऑफ ऑक्सिजन इज कॉल्ड ॲज रिडक्शन. आता याचे एक्झाम्पल कोणते? पहा बेटा, जर समजा आपण याचे एक्झाम्पल घेतले, जर क्लोरीन सोबत आपण H2 चं ॲडिशन केलं, ओके, तर काय भेटेल आपल्याला? ट्वाइस HCl गॅस भेटेल. ओके, हे कशाचं एक्झाम्पल आहे? ॲडिशन ऑफ हायड्रोजन. ओके, ॲडिशन ऑफ हायड्रोजन. आणखीन काय देईल बेटा? जर समजा आपल्याला एक नाही ट्वाइस HgO, याला जर समजा आपण हिट केलं, ट्वाइस HgO या रिॲक्शनला जर समजा आपण हिट केलं, पहा याच्यातून दोन ऑक्सिजन आहे तर आपल्याला 2 Hg मिळतील प्लस O2 निघून जाईल. पहा या HgO मधून ऑक्सिजन निघून गेला की नाही? या HgO मधून ऑक्सिजन निघून गेला म्हणजे काय? रिमूव्हल ऑफ ऑक्सिजन. इथं या क्लोरीन सोबत हायड्रोजन ऍड झाला आणि HCl मॉलिक्यूल तयार झाला. काय होईल? ॲडिशन ऑफ हायड्रोजन. हे बघा, हे आहे बेटा ॲडिशन ऑफ हायड्रोजन, हे आहे बेटा रिमूव्हल ऑफ ऑक्सिजन. दिस इज कॉल्ड ॲज रिडक्शन. देअरफोर आज आपण काय शिकलो? आज आपण शिकलो आता सध्या क्लासिकल कन्सेप्ट ऑफ ऑक्सिडेशन अँड रिडक्शन. काय शिकलो बेटा आज आपण? आता क्लासिकल कन्सेप्ट ऑफ ऑक्सिडेशन अँड रिडक्शन. काय सांगते क्लासिकल कन्सेप्ट ऑफ ऑक्सिडेशन? ॲडिशन ऑफ ऑक्सिजन अँड रिमूव्हल ऑफ हायड्रोजन. काय सांगते क्लासिकल कन्सेप्ट ऑफ रिडक्शन? ॲडिशन ऑफ हायड्रोजन अँड रिमूव्हल ऑफ ऑक्सिजन. ओके,
ॲडिशन ऑफ हायड्रोजन अँड रिमूव्हल ऑफ ऑक्सिजन. ऑक्सिडेशन म्हणजे ॲडिशन ऑफ ऑक्सिजन अँड रिमूव्हल ऑफ हायड्रोजन. पहा काय सांगते ऑक्सिडेशन, काय सांगते रिडक्शन, ठीक आहे. ऑक्सिडेशन सांगते ॲडिशन ऑफ ऑक्सिजन और रिमूव्हल ऑफ हायड्रोजन, आहे की नाही. काय सांगते ॲडिशन ऑफ हायड्रोजन और रिमूव्हल ऑफ ऑक्सिजन, आहे की नाही. असं करत जाऊ द्या. ओके. रिडक्शन म्हणजे ॲडिशन ऑफ हायड्रोजन रिमूव्हल ऑफ ऑक्सिजन. ऑक्सिडेशन म्हणजे ॲडिशन ऑफ ऑक्सिजन रिमूव्हल ऑफ हायड्रोजन. हे झाले बेटा क्लासिकल कन्सेप्ट ऑफ ऑक्सिडेशन अँड रिडक्शन. चला हे लिहून घ्या, आहे की नाही. ओके बेटा, आता आपण क्लासिकल कन्सेप्ट ऑफ ऑक्सिडेशन अँड रिडक्शन हे शिकलं. आता आपल्याला शिकायचं आहे नॅसंट ऑक्सिजन. काय नॅसंट ऑक्सिजन, काय असते नॅसंट ऑक्सिजन बेटा? लक्षात घ्या, नॅसंट ऑक्सिजन आणि ऑक्सिजन मॉलिक्यूल हे दोन गोष्टी तुम्हाला कन्फ्यूज करतील. लक्षात घ्या, नॅसंट ऑक्सिजन म्हणजे काय? जर आपण नुसता असा ऑक्सिजन लिहिला, ओके, याला ब्रॅकेट केलं नाही तरी चालते, पण शक्यतोवर आपण ब्रॅकेट करत असतो, आहे नाही. याला आपण ब्रॅकेट करत असतो. जर आपण नुसता असा ऑक्सिजन लिहिला तर याला म्हणतात बेटा नॅसंट ऑक्सिजन. आणि जर समजा आपण असं लिहिलं, याला म्हणतात बेटा ऑक्सिजन मॉलिक्यूल. काय म्हणतात? याला म्हणतात बेटा ऑक्सिजन मॉलिक्यूल, आहे की नाही. लक्षात घ्या, नॅसंट ऑक्सिजन, पहा लक्षात घ्या, नॅसंट ऑक्सिजन असते ना, नॅसंट ऑक्सिजन आणि ऑक्सिजन मॉलिक्यूल मध्ये फरक असते बेटा. जर समजा मी इथं आहे की नाही, इथं काही नसते म्हणजे काय असते 1. जर समजा तुम्हाला असं कोणी लिहिलं 5 ऑक्सिजन, आहे की नाही, 5 ऑक्सिजन, 6 ऑक्सिजन, आहे की नाही, 4 ऑक्सिजन, तर हे सगळे काय होते? हे सगळे आहेत नॅसंट ऑक्सिजन. जर तुम्हाला असं कोणी दिलं 3 O2, 5 O2, तर हे जे आहे ना एक्झाम्पल 3 O2, 5 O2, यांना नॅसंट ऑक्सिजन म्हणायचं नाही. हे ऑक्सिजन मॉलिक्यूल आहे, हे ऑक्सिजन मॉलिक्यूल आहे. नुसता ऑक्सिजन असा त्याला नॅसंट ऑक्सिजन म्हणत असतात. आणि हा नॅसंट ऑक्सिजन आहे की नाही, केमिकल ऑक्सिडंट तयार करत असतात. ओके, जे केमिकल ऑक्सिडंट असतात, ओके, केमिकल ऑक्सिडंट म्हणजे केमिकल सबस्टन्स असतात. जे केमिकल सबस्टन्स किंवा केमिकल ऑक्सिडंट असतात ते रिॲक्शनला नॅसंट ऑक्सिजन तयार करून देतात. कशासाठी? ऑक्सिडेशन रिॲक्शन होण्यासाठी. ऑक्सिडेशन रिॲक्शन म्हणजे ती केमिकल रिॲक्शन घडून येण्यासाठी. समजलं? नॅसंट ऑक्सिजन म्हणजे नुसता असा ऑक्सिजन, आणि O2 म्हणजे ऑक्सिजन मॉलिक्यूल, आहे की नाही. आता वेगवेगळे केमिकल ऑक्सिडंट राहतात, आहे की नाही. एक्झाम्पल, वेगवेगळे केमिकल ऑक्सिडंट राहतात जे की नॅसंट ऑक्सिजन बनवतात. वेगवेगळे केमिकल ऑक्सिडंट आहेत जे की नॅसंट ऑक्सिजन बनवतात. पहिला आपला O3, ओझोन. आपलं O3 कोण बनव? O3 काय देते बेटा? O3 झालं, आहे की नाही, नॅसंट ऑक्सिजन देते, कॉमा K2Cr2O7 प्लस डायल्यूट H2SO4, डायल्यूट H2SO4 किंवा नुसतं H2SO4 लिहा, कॉमा. बेटा हे मिक्सचर होय. जर आपण पोटॅशियम डायक्रोमेट आणि H2SO4 एका जागी मिक्स केलं तर ते आपल्याला काय देतील? हे बघा, हे जे एक्झाम्पल लिहायला ना मी, हे सगळे एक्झाम्पल काय देतात माहिती आहे का? नॅसंट ऑक्सिजन देतात. हे सगळे एक्झाम्पल नॅसंट ऑक्सिजन देतात. O3 सुद्धा काय देते? नॅसंट ऑक्सिजन देते. पोटॅशियम डायक्रोमेट सुद्धा काय देते? नॅसंट ऑक्सिजन देते. हायड्रोजन परऑक्साईड सुद्धा काय देते? H2O2. हायड्रोजन परऑक्साईड सुद्धा काय देते? नॅसंट ऑक्सिजन देते. त्याच्यानंतर आपल्याला KMNO4 प्लस हे जे एवढे हे जे एवढे एक्झाम्पल आहेत. पहिलं एक्झाम्पल काय? O3. दुसरं एक्झाम्पल काय? K2Cr2O7 प्लस H2SO4 चं मिक्सचर. तिसरं एक्झाम्पल काय? H2O2. चौथं एक्झाम्पल काय? KMNO4 प्लस H2SO. हे मिक्सचर आहे, रिॲक्शन मिक्सचर आहे. हे एकटं नॅसंट ऑक्सिजन देणार नाही. जर याच्यात तुम्ही H2SO4 टाकलंच नाही तर ते नॅसंट ऑक्सिजन देणार नाही. हे एवढं मिक्सचर नॅसंट ऑक्सिजन देते, हे एवढं मिक्सचर नॅसंट ऑक्सिजन देते. समजलं? ओके, चला. तर हे झालं बेटा नॅसंट ऑक्सिजन. आता तुम्ही म्हणसाल नॅसंट ऑक्सिजनचं काम काय पडते? बेटा नॅसंट ऑक्सिजनचं काम ऑक्सिडेशन रिॲक्शन घडून आणण्यासाठी करते. पहा लक्षात घ्या, तुम्हाला मी समजून सांगतो. आता हे नॅसंट ऑक्सिजन समजलं ना, नुसता ऑक्सिजन म्हणजे नॅसंट ऑक्सिजन, आणि O2 म्हणजे ऑक्सिजन मॉलिक्यूल होते, त्याला
याला नॅसेंट ऑक्सिजन म्हणायचं नाही, याला नॅसेंट ऑक्सिजन म्हणायचं नाही, नुसतं ऑक्सिजन, त्यांना नॅसेंट ऑक्सिजन म्हणायचं. आणि हे नुसतं ऑक्सिजन कोण प्रोव्हाइड करते? केमिकल सबस्टन्स, म्हणजेच केमिकल ऑक्सिडंट. कोण तयार करते? केमिकल ऑक्सिडंट. हे सगळे काय आहेत? केमिकल ऑक्सिडंट. आणि असे केमिकल ऑक्सिडंट नॅसेंट ऑक्सिजन देत असतात. आता तुम्ही म्हणसाल सर हे नॅसेंट ऑक्सिजन देणारे केमिकल सबस्टन्स आहे, हे काय करतात? ऑक्सिडेशन रिॲक्शन घडवून आणतात. हे काय करतात? ऑक्सिडेशन रिॲक्शन घडवून आणतात. ओके, कसं? एक्झाम्पल सांगतो, पहा लक्षात घ्या. एक्झाम्पल सांगतो तुम्हाला. हे मोड तू लक्षात घ्या. पहिले काय होणार बेटा? CH3 CH2 OH आहे की नाही? CH3 CH2 OH. इथं काय टाकलं आपण? इथं आपण K2Cr2 ओसोन कशात? या याच्यावर टाकलं. तर हे दोघं जण काय करतात माहिती आहे का? हे दोघं जण काय करतात माहिती आहे का? हे दोघं जण आहे की नाही, प्लस हे दोघं जण आहे की नाही 2 नॅसेंट ऑक्सिजन, तसं तर हे दोघं जण आहे की नाही 3 नॅसेंट ऑक्सिजन तयार करतात. हे दोघं जण काय करतात? 3 नॅसेंट ऑक्सिजन तयार करतात. ओके, त्यातले या तिघातले 2 ऑक्सिजन याच्यासोबत रिॲक्शन करतात. काय आहे? इथिल अल्कोहोल. हे काय होईल? इथिल. फक्त समजून घ्या, टेन्शन घेऊ नका. तुम्हाला कदाचित हे रिॲक्शन अवघड वाटत असेल, टेन्शन घेऊ नका, फक्त समजून घ्या. ओके, पहा लक्षात घ्या. जर तुम्हाला समजलं नाही तरी काही प्रॉब्लेम नाही. ओके, हे काय करतात? आता या दोघांना हे ऑक्सिजन तयार केला, नॅसेंट ऑक्सिजन. हे ऑक्सिजन याच्यासोबत रिॲक्शन करते आणि प्रॉडक्ट बनवते. समजलं? म्हणजे जे केमिकल ऑक्सिडंट आहेत हे वापरलं आपण. हे केमिकल ऑक्सिडंट काय करते? हे केमिकल ऑक्सिडंट पहिले नॅसेंट ऑक्सिजन बनवते आणि हा बनलेला नॅसेंट ऑक्सिजन याच्यासोबत रिॲक्शन करतो. ओके, समजलं? पहा असं असते. मग हे काय तयार होईल? CH3 COOH प्लस काय होईल? H2. पहा लक्षात घ्या, इथला एक हायड्रोजन आणि इथला एक हायड्रोजन एका ऑक्सिजन सोबत गेला आणि या ऑक्सिजन सोबत याच्यातला या दोन पैकी एक ऑक्सिजन ऍड झाला आणि COOH तयार झाला. समजलं? हे आहे बेटा इथिल अल्कोहोल, हे आहे बेटा ऍसिटिक ऍसिड. काय मी ऐकलं असेल ना, ऍसिटिक ऍसिड और विनेगर. काय? ऍसिटिक ऍसिड और विनेगर हे होते हे. समजलं? ओके, दिस इज ऍसिटिक ऍसिड. पहा लक्षात घ्या, मी तुम्हाला ही रिॲक्शन का सांगली बेटा? मी तुम्हाला ही रिॲक्शन याच्यासाठी सांगली की हा नॅसेंट ऑक्सिजन याच्यासोबत रिॲक्ट करण्यासाठी हा नॅसेंट ऑक्सिजन या रिॲक्टंट सोबत रिॲक्ट करण्यासाठी या दोघांना दिलेला आहे. म्हणून हे कोण होतं? केमिकल ऑक्सिडंट. केमिकल ऑक्सिडंट म्हणजे काय? केमिकल ऑक्सिडंट म्हणजे असे ऑक्सिडंट किंवा केमिकल ऑक्सिडंट म्हणजे असे केमिकल सबस्टन्स जे की नॅसेंट ऑक्सिजन प्रोव्हाइड करतात. ओके, चला हे लिहून घ्या. ओके बेटा, तर आता आपण पाहणार आहोत इलेक्ट्रॉनिक कन्सेप्ट ऑफ ऑक्सिडेशन अँड रिडक्शन. क्लासिकल कन्सेप्ट पाहिलं, ऍडिशन ऑफ ऑक्सिजन, रिमूव्हल ऑफ हायड्रोजन, ते झालं आपलं, ऐक नाही. आता ऐक नाही, इलेक्ट्रॉनिक कन्सेप्ट ऑफ ऑक्सिडेशन अँड रिडक्शन. ओके, पहा इलेक्ट्रॉनिक कन्सेप्ट ऑफ ऑक्सिडेशन अँड रिडक्शनच्या मी 3 डेफिनेशन लिहिले. याच्या 3 डेफिनेशन आहे. तिन्ही डेफिनेशनचा अर्थ एकच. ऐक नाही, पहा लक्षात घ्या. पहिली डेफिनेशन काय असते? द प्रोसेस ऑफ लॉस ऑफ इलेक्ट्रॉन बाय अन ॲटम ऑर ग्रुप ऑफ ॲटम इज कॉल्ड ॲज ऑक्सिडेशन. पहा, ऑक्सिडेशन म्हणजे काय? एखादा ॲटम आहे किंवा ग्रुप ऑफ ॲटम आहे, त्या ॲटम किंवा ग्रुप ऑफ ॲटम मधून इलेक्ट्रॉन लॉस होणे त्याला ऑक्सिडेशन म्हणतात. याचं एक्झाम्पल कोणतं आहे? जर समजा आपण मॅग्नेशियम घेतलं, पहिलं एक्झाम्पल पहा. हे बघा, याचं एक्झाम्पल जर समजा आपण मॅग्नेशियम मेटल घेतला, जर या मॅग्नेशियम मधून 2 इलेक्ट्रॉन निघून गेले, प्लस 2 इलेक्ट्रॉन निघून गेले, याच्यातून 2 इलेक्ट्रॉन निघून गेले, तर याच्यावर किती? डायपॉझिटिव्ह चार्ज. ओके, पहा लक्षात घ्या, हे एक्झाम्पल कशाचं आहे? द प्रोसेस ऑफ लॉस ऑफ इलेक्ट्रॉन. या मॅग्नेशियम मधून 2 इलेक्ट्रॉन लॉस झाले, आहे की नाही? म्हणजे
या मॅग्नेशियम मधून 2 इलेक्ट्रॉन लॉस झाल्यावर याच्यावर हे बघा, 1 इलेक्ट्रॉन लॉस झाल्यावर 1 पॉझिटिव्ह चार्ज येईल, 2 इलेक्ट्रॉन लॉस झाल्यावर 2 पॉझिटिव्ह चार्ज, 3 इलेक्ट्रॉन लॉस झाल्यावर 3 पॉझिटिव्ह चार्ज, पहा याच्यावर 2 पॉझिटिव्ह चार्ज झाले, ठीक आहे. म्हणजे ही झाली बेटा ऑक्सिडेशन, लॉस ऑफ इलेक्ट्रॉन फ्रॉम एन ॲटम. या ॲटम मधून इलेक्ट्रॉन लॉस झाले, ठीक नाही. दुसरं एक्झाम्पल, द इन्क्रीज इन द पॉझिटिव्ह चार्ज. जर समजा पॉझिटिव्ह चार्ज वाढला, आता पॉझिटिव्ह चार्ज काऊन वाढते, आणखीन इलेक्ट्रॉन लॉस झाल्यावर पॉझिटिव्ह चार्ज वाढते, पहा लक्षात घ्या. दुसरं एक्झाम्पल आहे SN डाय पॉझिटिव्ह. याला कोणता आयन म्हणतात, स्टॅनस आयन. टीन रे, SN म्हणजे टीन, स्टॅनस आयन, ऐक नाही. जर समजा ऐक नाही, अरे हे SN कसा तयार झाला, SN पासून SN डाय पॉझिटिव्ह तयार झाला, ऐक ना. का, याच्यातून 2 इलेक्ट्रॉन निघून गेले, किती, -2 इलेक्ट्रॉन. याच्यातून 2 इलेक्ट्रॉन निघून गेले, इथं तुम्ही +2 इलेक्ट्रॉन निघून गेले असं, अशाच्या ऐवजी -2 इलेक्ट्रॉन याच्यामधून निघून गेले असंही लिहिता येते, काही प्रॉब्लेम नाही. फक्त ते तुमच्या समजण्यावर आहे की तुम्हाला किती पद ते कन्सेप्ट समजते, आहे की नाही, लक्षात घ्या. पहा, याच्यातून आणखीन 2 इलेक्ट्रॉन निघून गेले, तर काय होईल, SN 4 पॉझिटिव्ह प्लस 2 इलेक्ट्रॉन. याच्यावर 2 पॉझिटिव्ह चार्ज ऑलरेडी आहे, याच्यावरून आणखीन 2 इलेक्ट्रॉन निघून गेले, 2 + 2 4 पॉझिटिव्ह चार्ज. म्हणजे काय झालं, ऑक्सिडेशन, आहे की नाही. म्हणजे काय झालं, ऑक्सिडेशन, आहे की नाही. आता पहा तिसरं एक्झाम्पल, MnO4 डायनिगेटिव्ह. ओके, MnO4 डायनिगेटिव्ह, आहे की नाही. याच्यातून काय गेला, 1 इलेक्ट्रॉन निघून गेला, याच्यातून 1 इलेक्ट्रॉन निघून गेला, आहे की नाही. पहा, हे 2 निगेटिव्ह चार्ज कोणाचे आहेत, 2 इलेक्ट्रॉनचे, आहे की नाही. इलेक्ट्रॉन, आहे की नाही, किती, 2 इलेक्ट्रॉन निगेटिव्ह, म्हणजे 2 निगेटिव्ह चार्ज, आहे की नाही. जर समजा याच्यातला 1 इलेक्ट्रॉन निघून गेला तर किती उरणार, 1 निगेटिव्ह चार्ज, आहे की नाही. पहा, MnO4 निगेटिव्ह प्लस इलेक्ट्रॉन. म्हणजे द डिक्रीज इन द निगेटिव्ह चार्ज. पहा, -2 चा -1च झाला, डिक्रीज झाला ना, 2 वरून 1 वर केलं म्हणजे डिक्रीज झाला. द डिक्रीज इन द निगेटिव्ह चार्ज इज कॉल्ड ॲज ऑक्सिडेशन. सॉरी, रिडक्शन लिहिलं इथं मी, ऑक्सिडेशन इज कॉल्ड ॲज ऑक्सिडेशन. पहा, अशा प्रकारे पहिल्याला पहिलं, दुसऱ्याला दुसरं एक्झाम्पल, तिसऱ्याला तिसरं एक्झाम्पल. हे आहे बेटा इलेक्ट्रॉनिक कन्सेप्ट ऑफ ऑक्सिडेशन अँड रिडक्शन. इलेक्ट्रॉनिक कन्सेप्ट ऑफ ऑक्सिडेशन अँड रिडक्शन जनरली आजकाल हे कन्सेप्ट चालते. पण याचा अर्थ असा नाही की आपण क्लासिकल कन्सेप्ट शिकला ते चुकीचा होता, ते चुकीचं नाही आहे, ते बी बरोबर आहे, हे बी बरोबर आहे. पण आजकाल हे मॉडिफिकेशन चालते, आहे ना. आजकाल हे मॉडिफिकेशन चालते, डेफिनेशन न्यू एरा, आहे की नाही. तसं पहा, तर हे झालं बेटा ऑक्सिडेशन. काय, लॉस ऑफ इलेक्ट्रॉन इज कॉल्ड ॲज ऑक्सिडेशन. काय, लॉस ऑफ इलेक्ट्रॉन इज कॉल्ड ॲज ऑक्सिडेशन. इन्क्रीज इन द पॉझिटिव्ह चार्ज इज कॉल्ड ॲज ऑक्सिडेशन. डिक्रीज इन द निगेटिव्ह चार्ज इज ऑल्सो कॉल्ड ॲज ऑक्सिडेशन. ओके, तर हे त्याचे एक्झाम्पल्स आहेत, व्यवस्थित नोट करा. चला, तर आता आपण इलेक्ट्रॉनिक कन्सेप्टनुसार रिडक्शन पाहूया. काय असते बेटा रिडक्शन, द प्रोसेस ऑफ गेन ऑफ इलेक्ट्रॉन. म्हणजे एखाद्या ॲटम किंवा ग्रुप ऑफ ॲटमने इलेक्ट्रॉन घेतला, लॉस नाही केला, दिला नाही, लॉस नाही केला. देणे म्हणजे लूज करणे, घेणे म्हणजे गेन करणे, घेणे म्हणजे गेन करणे. जर समजा एखाद्या ॲटम किंवा मॉलिक्यूलने इलेक्ट्रॉन गेन केला तर त्याला आपण काय म्हणू शकतो, रिडक्शन म्हणू शकतो, आहे ना. आता याचं एक्झाम्पल कोणतं, एक्झाम्पल नंबर फर्स्ट. जर समजा आपण Cl2 वर 2 इलेक्ट्रॉन टाकले तर आपल्याला काय भेटणार, Cl निगेटिव्ह भेटणार, आहे की नाही. पहा, पहिले हे नुसतं क्लोरीन होतं, यानं 2 इलेक्ट्रॉन घेतले, ते 2 इलेक्ट्रॉन याच्यात घुसले रे, असे 2 इलेक्ट्रॉन याच्यात घुसले तर याच्यावर कोणता चार्ज झाला, याच्यावर कोणता चार्ज झाला, निगेटिव्ह चार्ज झाला, आहे की नाही. ओके, पहा लक्षात घ्या. तर दुसरं एक्झाम्पल काय, पहा, द डिक्रीज इन द पॉझिटिव्ह चार्ज. द डिक्रीज इन द पॉझिटिव्ह चार्ज म्हणजे पॉझिटिव्ह चार्ज डिक्रीज होणे, त्याला सुद्धा काय म्हणतात, रिडक्शन. कसं असते पहा, लक्षात घ्या. जर समजा आपण Fe ट्राय पॉझिटिव्ह घेतला, Fe याला इलेक्ट्रॉन गेला, ओके, +3 आणि -1 किती होती, +3 आणि -1 किती होती, +2. मग घ्या, झालं. म्हणजे यानं घेतला इलेक्ट्रॉन, यानं इलेक्ट्रॉन घेतला, काय होईल, Fe डाय पॉझिटिव्ह. फेरिक आयन, फेरस आयन, फेरिक आयन, फेरस आयन. तिसरं काय आहे बेटा, तिसरं आहे
द डिक्रीज इन द निगेटिव्ह चार्ज, आहे की नाही. निगेटिव्ह चार्ज काय होणार, सॉरी, द इन्क्रीज इन द निगेटिव्ह चार्ज. ओके, डिक्रीज इन द पॉझिटिव्ह चार्ज अँड इन्क्रीज इन द निगेटिव्ह चार्ज, निगेटिव्ह चार्ज वाढणे. तेच उलट एक्झाम्पल घेऊ आपण. MnO4 काय निगेटिव्ह प्लस इलेक्ट्रॉन, Mn डायनिगेटिव्ह, MnO4 डायनिगेटिव्ह. ओके, these are the examples of reduction. काय आहे बघा, प्रोसेस ऑफ गेन ऑफ इलेक्ट्रॉन. हे काय, प्रोसेस ऑफ डिक्रीज इन द पॉझिटिव्ह चार्ज, डिक्रीज इन द पॉझिटिव्ह चार्ज, ठीक आहे. हे असा सिम्बॉल म्हणजे काय, डिक्रीज. मी शक्यतो असा सिम्बॉल डिक्रीजसाठी वापरतो. आपण असा सिम्बॉल प्रेसिपिटेशनसाठी वापरला होता, पण इथं प्रेसिपिटेशन गृहीत धरू नका, डिक्रीज आहे ना. जनरली शॉर्टकट, आता डिक्रीजचं स्पेलिंग लिहायला वेळ लागेल ना, त्याच्यामुळे डिक्रीज इन द पॉझिटिव्ह प्लस व्ही, आहे की नाही. पॉझिटिव्हचे स्पेलिंग लिहायला वेळ लागते ना, मग प्लस व्ही पॉझिटिव्ह, आहे की नाही. त्याच्यानंतर काय आहे बेटा, इन्क्रीज इन द निगेटिव्ह चार्ज. ओके, झालं. हे आहेत बेटा क्लासिकल कन्सेप्ट आणि इलेक्ट्रॉनिक कन्सेप्ट ऑफ ऑक्सिडेशन अँड रिडक्शनच्या डेफिनेशन. ओके, तर मला असं वाटते की कदाचित बऱ्याच मुलांना हे कन्सेप्ट समजणार नाही, बऱ्याच स्टुडंटला समजणार नाही. तर तुम्हाला जर समजलं नाही तर खरोखर डबल एकदा कॉमेंट करा, आहे की नाही, की सर हे एकदा व्यवस्थित समजून सांगा, आहे की नाही. मी यांच्या डिटेल्सवर, मग मी जे नंतर लेक्चर घेणार हे यांच्या डिटेल्सवरच घेणार, आहे की नाही. मला सांगा, कारण मला ॲक्च्युअलमध्ये माहीत आहे की तुमच्या क्लासची, म्हणजे तुम्ही जे आता 9व्या वर्गात होते ना, 10व्या वर्गात आले, तुमच्या क्लासची केमिस्ट्री हेवी आहे, मला ऑलरेडी माहीत आहे. बऱ्याच जणाला असं कन्फ्युजन होती, काय व्हायला, कशी व्हायली, काउंट रिॲक्शन व्हायली, का होते, कारण तुम्हाला ऐक नाही बेसिक रॅडिकल आणि ॲसिडिक रॅडिकल आणि त्यांच्यावरून फॉर्म्युले कसे बनवायचे, काय नाही, पॉझिटिव्ह चार्जनं निगेटिव्ह चार्जला कसं बॅलन्स करायचं हे माहीत नाही आहे. त्याच्यामुळे तुम्हाला रिॲक्शन अवघड जाऊ शकतात. म्हणजे 9वीतला जो कन्सेप्ट आहे ना, ॲसिडिक रॅडिकल, बेसिक रॅडिकल, आहे की नाही, ते रॅडिकलचा चार्ट दिलता मी, पहा तुम्हाला पुस्तकात बी आहे, ते व्यवस्थित लर्न करा, फॉर्म्युले बनवायला शिका, त्यावेळेस तुम्हाला रिॲक्शन समजून येतील. ओके, चला हे व्यवस्थित नोट डाऊन करा.